गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो असंच फिरत गावाच्या बाहेर आलो आपण. माझ्यासोबत ही सगळी गँग आहे, बघू शकता. आणि पाऊस पडतोय. हा बघू शकता, हा छोटासा धबधबा आहे. तुम्ही तर कधी बघितला नसेल. सो गाईज आता आपण आलोय आपल्या गावातल्या गावदेव मंदिराच्या इकडे. आणि हा नेचर व्ह्यू बघू शकता. खूप पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये हे सगळं चालेल बघा. आणि हा डोंगर आहे. गाईज आता तिकडे जायचंय. आता मग यांनी चपला वगैरे काढायला लागल्यात, कारण बांधायला जायचं तर बांधायला चप्पल उचू शकते. आता बघूया कोण कसं कसं जाते. बघा, एक गेलं, दोन गेलं, तिसरं चाललंय, चौथं इकडे. आपल्याला त्या धबधब्यापर्यंत जायचं. बघू शकता गाईज इकडे छत्री उलटी झालेली आहे. अशा प्रकारे एक या पार करून निघालो आणि आता दुसरा आला. तिची छत्री तुटली आणि रडतीये, कारण तिच्या त्या मैत्रिणीची छत्री आहे. वाट बघतो कोण कधी पडतो ना व्हिडिओ मध्ये येत आहे. लोटू काहीला दाब पण पडत. सो गाईज आता फायनली आपण डोंगराच्या रस्त्याला आलेलो, बघू शकता. अनसीन धबधबा आहे, अजूनपर्यंत कोणी बघितला नाही. फायनली आपण त्या धबधब्याच्या दिशेने चाललोय. आणि इथे पहिल्या गाडी गारद होऊ शकला असता, पण आता थोडा वाचला. बघू शकता इथे स्मॉल वॉटरफॉल्स. सो गाईज निसर्गाच्या सानिध्यात असलेला धबधबा बघू शकता. आणि हे आमचं खरिवली गाव. आणि प्रचंड असा पाऊस पडतोय. तो गाईज आता आपल्या मोठ्या सिस्टर भेटल्या, त्यांना विचारू कसं वाटतं. मला इथे येऊन खूप छान वाटलं. आणि आम्हाला जास्त होता, आम्हाला हा धबधबा दिसला म्हणून आम्ही इकडे आलो. आणि आम्हाला इकडे भाजी पण मिळाली बघा, खूप छान. गाईज ही कसली भाजी आहे कमेंट करून नक्की सांगा, आम्हाला माहित नाही. गाईज हा रस्ता बघू शकता, 1960 ला याची बांधणी केली होती. आणि एक पण खड्डा नाही, बघू शकता. सो गाईज इथं तुम्ही बघू शकता आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचे काकाश्री विकास पाटील. आणि ते इकडेच फिरत आलेले होते, तर आपल्याला इकडे भेटले. तर आम्ही इकडं फिरायला आलो होतो. हे बघू शकता इकडे धबधबा आहे आणि इथे आपल्याला भेटले ते. तर तुम्ही काय बोलू शकता. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना खूप छान वाटलं आम्हाला बघून. सो गाईज आपल्या छोट्या सिस्टर आहे तिथे, त्यांना विचारू तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन. खूप भारी वाटलं. आम्ही चाललेलो तिघाशी फुलाला, पण आम्हाला एवढा भारी वॉटरफॉल दिसला. आम्ही इकडे आलो. लो बजेट ट्रिप काय असते ही तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल, कारण याच्यामध्ये काही खर्चच आला नाही आमचा. आणि आम्ही खूप गरीब पण आहेत, त्यामुळं तुम्ही समजून घ्या आणि हा ब्लॉग बघा. सो गाईज फायनली आपली ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. ट्रिप खूप मोठी होती, पण ती एकदम सोपी आम्ही बनवली आणि फायनली सक्सेस झाली. तर परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.